नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपली सुविधा या तुमच्या हक्काच्या मराठी चॅनलवर। तर मित्रांनो, 15 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणखी एक जी.आर. प्रस्थापित केला आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या या नवीन जी.आर. मध्ये नेमके काय सांगण्यात आले आहे ते आपण पुढे जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व अजून चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर मित्रांनो, या जी.आर. मध्ये सांगण्यात आलेले आहे की लाभार्थ्यांच्या याद्या कशा तयार केल्या जातील व या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे कशी केली जाईल। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी बघू शकता की महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेसाठी एक समिती गठीत केली आहे। तर या समितीचे नेमके काम काय? तर मित्रांनो, ही समिती केंद्र व राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजना जसे की PM किसान योजना यामधून ऑलरेडी लाभ भेटत असणाऱ्या लाभार्थ्यांची एक युनिक लिस्ट बनवणार आहे, म्हणजेच एक वेगळी यादी बनवणार आहे। त्यानंतर दुसरे म्हणजे ज्या महिला राज्य शासनाच्या कोणत्याच योजनेच्या लाभार्थी नाहीत त्यांची नव्याने स्वतंत्रपणे नोंदणी झाल्यानंतर त्यांच्या याद्या तयार करण्याची पद्धत ठरवणार आहे। अशा दोन वेगवेगळ्या याद्या ही समिती बनवणार आहे। आता या समितीमध्ये नेमके कोण कोण आहेत ते बघा। तर मित्रांनो, लाभार्थी निश्चित करण्यासाठी ही समिती बनवण्यात येत आहे। तर यामध्ये अध्यक्ष असणार आहेत आपल्या राज्याचे प्रधान सचिव, त्यानंतर पहिले सदस्य असणार आहेत माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव, तसेच दुसरे सदस्य असणार आहेत ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव आणि त्यानंतर सदस्य सचिव असणार आहेत महिला व बाल विकास विभागाचे सचिव। अशा प्रकारे या 4 जणांची ही समिती असणार आहे जी या लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे काम करणार आहे। आता त्यानंतर पुढे एक महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे की महिलांच्या बँक खात्यावर पैसे कसे ट्रान्सफर केले जातील। तर मित्रांनो बघा, समितीची कार्यकक्षा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत उपरोक्तप्रमाणे पात्र प्रत्येक महिलेला तिच्या आधार लिंक केलेल्या स्वतःच्या सक्षम बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने सदर योजनेचा लाभ जलद गतीने देण्यासाठी कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे। यातच महत्त्वाची बाब म्हणजे बँक खाते हे वैयक्तिक असावे, जॉईंट बँक खाते चालणार नाही आणि सोबतच बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।